तर आत्ता रात्रीचे वाजले होते 9:30 वगैरे आणि आम्हाला हे काम फिनिश करून सगळे बिल वगैरे मारून जायचं होतं मामींच्या घरी, कारण की आज होता व्हॅलेंटाईन्स डे. आणि दिवसभर तर काही केलं नाही, कारण की प्रवीण डिलेवरी द्यायलाच गेले होते आणि मी घरीच होते. आणि म्हटलं केक घेऊन आपण मामींच्या घरी जाऊन तिथे सेलिब्रेट करूयात. त्यामुळे पटकन काम आवरलं, इथलं प्रिंट्स काढलेत त्यांनी, सगळं गोडाऊन वगैरे बंद केलं आणि आम्ही केक घेऊन निघालो मामींच्या घरी. आणि इथे यायला आम्हाला भरपूर उशीर झाला होता. 10 वाजता त्यांची सगळ्यांची झोपायची वेळ असते, पण ते आमच्यासाठी सगळे थांबले होते जेवायचे. आज जेवणामध्ये मामींनी खीर वगैरे बनवलं होतं, कारण आज आमची दीदीसुद्धा आली होती घरी, तिलाही सुट्ट्या लागल्या होत्या त्यामुळे. तर आज जेवणामध्ये होतं खीर, चपाती, बटाट्याची भाजी आणि वांग्याची भाजी. तर असं सगळं जेवण होतं जे आम्ही केलं आणि त्यानंतर आम्ही घेतला केक कट करायला. थांब 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 थांब, खरंच कट थांब. आणि आमची वाट बघून बघून मामाश्री आमचे जे आहे ते झोपून गेले होते, कारण की इतक्या लेट ते जागत नाहीत, त्यांना सकाळी लवकर उठायचं असतं त्यामुळे. आणि इथे आमचा चुकून हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणायच्या ऐवजी हॅपी बर्थडेच आम्ही म्हटलं. आणि पिल्लू आमचा सुपर एक्सायटेड, केक असला की त्याला थांबवतच नाही, तुला स्वतःच कट करायचा असतो. थांब, असं कट कर. हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे टू यू. तिकडे चमचा दे, चल तुला चालते मी. का रे? तर असा साजरा केला आम्ही व्हॅलेंटाईन्स डे आणि असा गेला आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.